अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी केव्हा साजरी करावी, शुभ मुहूर्त काय आहे, व्रत कसे करावे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा कृष्ण जन्माष्टमी 2 दिवस असणार. पहा केव्हा साजरी करावी जन्माष्टमी, 15 की 16 शुभ मुहूर्त व व्रत कसे करावे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्सव हा इतका भव्य दिव्य असतो की काही ठिकाणी तो 2 दिवस साजरा केला जातो. एक दिवस जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी साजरी करतात. मात्र यंदा हा उत्सव 15 तारखेला आहे की 16ला जन्माष्टमी साजरी करावी याबाबत गोंधळ आहे. त्यामुळे चला पाहूयात कृष्ण जन्माष्टमी 2 दिवस असणार की 1 दिवस व कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव कसा साजरा करावा, व्रत कसे करावे जाणून घेऊया. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णाची पूजा आणि व्रत करतात. कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा व उत्सव असतो. हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात. भगवान विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. यावर्षी जन्माष्टमी कधी आहे याबद्दल लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे. आपण या व्हिडिओमध्ये जन्माष्टमी नेमकी कधी साजरी करावी, व्रत कसे करावे व पूजेची विधी काय आहे या सगळ्या शंका दूर करूया. यंदा जन्माष्टमी केव्हा साजरी करावी. जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते. यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी 2 दिवस असणार आहे. पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल आणि 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपेल. त्यामुळे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल, तर वैष्णव लोक 16 ऑगस्टला जन्माष्टमी मानतील. कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व. धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता. त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार 15 किंवा 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता. मात्र शास्त्रानुसार 15 ऑगस्टला दिवस जास्त चांगला आहे असे मानले जाते. जन्माष्टमी पूजा कशी करावी. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता तुम्ही घरात छान कृष्णांचा पाळणा सजवावा. मग घरातील बाळकृष्णाला पाळण्यात ठेवा. बाळकृष्णाला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्नान घाला. स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला. मग गंध, अत्तर लावून छान फुलांनी सजवा. नैवेद्यात लोणी, साखर, पंजिरी, खीर आणि पंचामृत ठेवा. मग पाळणा हलवा. यावेळी कृष्ण भजन गा. कृष्णांच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा. हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिन्यात तर इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी भाविक भक्त रात्री जागरण करतात, भजन करतात, गवळणी म्हणून जन्मोत्सव साजरा करतात. बाळकृष्णाला सजवून त्याला सुंदर अलंकार करून पाळण्यामध्ये ठेवले जाते आणि अंगाई गीत किंवा सुंदर भजने म्हटली जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा. भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना श्रीकृष्णांचा मामा कंस याने कारागृहात डांबून ठेवले होते. वासुदेव आणि देवकी यांना 7 अपत्ये झाली. त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि 8वे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी या भूतलावर झाला. श्रीकृष्णांची आई देवकी ही कंस यांची बहीण होती. देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वारातीमध्ये एक आकाशवाणी झाली, कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र करेन, हे ऐकताच कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि बहीण त्या देवकी या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले. त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. जन्मताच मोठे होऊन ते म्हणाले, मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला.
भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले. त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये घेऊन गोकुळाकडे निघाला. श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता. परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले. भगवान श्रीकृष्णांचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भला मोठा नाग त्याच्यावर फणा करून उभा राहिला. वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आला. तेव्हाच नंदाला देखील मुलगी झाली होती. ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली. हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला, तर ती मुलगी त्याच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले. ती देवी म्हणाली, हे दुष्टा, तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेन. हे बोलून ती देवी गुप्त झाली. दहीहंडी. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. त्या दिवसाला गोपाळकाला असे म्हणतात. या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी मुलांचे एकावर एक असे थर उभे असतात. दहीहंडी फोडण्यामागील कारण असे की भगवान श्रीकृष्णाला लोणी फार आवडतं. पूर्वीच्या काळी महिला दुधापासून लोणी काढत आणि ते लोणी त्या महिला उंच जागेवरती ठेवत. श्रीकृष्ण लहान असल्यामुळे पुरत नसे. मग ते सर्व मित्र मिळून लोण्याचा माठ फोडून त्यातले लोणी चोरून खात असे. म्हणून भगवान श्रीकृष्णांना माखन चोर असे नाव पडलेले आहे. गोपाळकाला. एका गवळ्याने भगवान श्रीकृष्णांचे पालनपोषण केले. श्रीकृष्ण नेहमी गायी चरण्यासाठी मित्रांसोबत जंगलात जात असे. तेथे सर्व मित्रांनी आणलेले जेवण ते एकत्र करायचे, त्याचा काला करायचे आणि सर्वांना खायला द्यायचे. म्हणून जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो. प्रभू श्रीकृष्ण यांचा वध कोणी केला? यादव वंशाचा अंत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली खिन्न बसलेले होते. तेवढ्यात दुरून एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजून त्यांच्या पायाला बाण मारला. जवळ जाऊन बघितल्यावर पश्चातापाने त्याने श्रीकृष्णांची क्षमा मागितली आणि प्रभूंनी त्याला माफ केले व त्याचा उद्धार केला. हा शिकारी पूर्वजन्मातला वाली होता, ज्याला प्रभू श्रीकृष्णांनी राम अवतारामध्ये झाडाआड लपून बाण मारला आणि त्याचा वध केला होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.